उत्तरा चरित्र बघितलं, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करून भगवान परमात्मा जेव्हा द्वारकेकडे निघाले, तेव्हा द्वारकेकडे जात असताना आतापर्यंत कुंती माता भगवंताकडे बघत होती. भगवंताने माझ्यासाठी काय काय केलं हे कुंती महाराणीला माहिती होतं. आणि म्हणून आज कुंती महाराणी भगवंताच्या समोर गेली आणि भगवंताच्या समोर गेल्यानंतर भगवंताच्या स्तुती गाऊ लागली. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे भगवंता, आज माझं तुला नमन आहे. का? कारण आतापर्यंत तू आमच्यासाठी काय काय केलं हे मी पाहिलंय. जेव्हा भीमदादाला विषाचे लाडू आणून दिले तेव्हा त्यातून तूच वाचवलं. लक्षाग्रहामध्ये जेव्हा आम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यापासूनही तू आम्हाला वाचवलं. हिडंब राक्षसिनीच्या हातातून तू आम्हाला वाचवलंस. वनवासात असताना दुर्वास ऋषी जेव्हा आमची परीक्षा घेण्याकरता आले तेव्हा त्यांच्यातूनही तूच वाचवलंस. आणि आज मी बघितलंय की जेव्हा उत्तरेचा गर्भ नष्ट होत होता तेव्हा उत्तरेचा गर्भ वाचवण्याचं कामही तूच केलंस. आमच्यासाठी तू फार केलंयस. आणि त्यामुळे तुझी काय स्तुती करावी हेच मला कळत नाही आहे. सज्जनो, जेव्हा कुंती महाराणी नतमस्तक झाली तेव्हा भगवंताने कुंती महाराणीला उठवलं आणि सांगितलं, हे बघ, तू माझी स्तुती आज का करतेस? काय झालं तुला? काय पाहिजे तुला ते माग. कारण तो भगवान होता. आणि सज्जनो, जेव्हा माणसं एकमेकाची स्तुती करतात, एखाद्या पुढच्या व्यक्तीची जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हा आपल्याला त्याच्यातून काहीतरी अपेक्षा असते. विनाकारण माणूस कोणाची स्तुती करत नाही. आज कुंती महाराणी म्हणू लागली, का स्तुती करतात? तेव्हा कुंती महाराणीने सांगितलं की भगवंता, तू आम्हाला भरपूर दिलंस पण आम्ही तुला काहीही देऊ शकलो नाही. सज्जन हो, तेव्हा भगवंताने सांगितलं, हे बघ, तुझी काही मागण्याची इच्छा असेल तर काही मला माग. असं म्हटल्यानंतर कुंती महाराणीने सांगितलं की देवा, अरे तुला आम्ही काय मागणार? आणि जर तुला द्यायचं असेल तर आज मला कळलं. कारण भगवान परमात्मा आज द्वारकेला निघाले होते. कुठं? का? कारण आता युद्ध संपन्न झालं होतं. धर्मराजाला राजगादीवर बसवलेलं होतं. म्हणजे पांडवाकडे सुखाचा काळ होता का दुःखाचा? कशाचा? राजगादी प्राप्त झाली, सर्व सुख अनुकूल झालं, सर्व दुष्ट लोक त्यांच्या विरोधात होते ते मारले गेले. म्हणजे आज सुखाचा काळ पांडवांकडे आलता. आणि सुखाचा काळ आल्यानंतर भगवंताने सांगितलं, आता मला द्वारकेला जायला पाहिजे. कुंती महाराणीच्या लक्षात आलं की आज आमच्याकडे सुख आलं आणि भगवान परमात्मा तिथून आपल्याकडे दुःख आलं की आपण म्हणतो देवाची अवकृपा झाली. अवकृपा नाही. जोपर्यंत पांडवांच्या घरी दुःख होतं तोपर्यंतच भगवान परमात्मा तिथं थांबला. आणि एकदा का तिथलं दुःख संपलं की भगवंताने जाण्याची इच्छा केली. आणि भगवान जेव्हा निघाले तेव्हा कुंती महाराणीच्या लक्षात आलं. कुंती महाराणीने सांगितलं, जोपर्यंत आमच्यावर संकट होती तोपर्यंत तो आमच्या घरी राहिला. आता आमच्या घरातली संकट निवारण झाले आणि तू मात्र आता निघून चालला. देवा, आम्हाला जर तुला द्यायचं असेल तर काय दे? सांगत असताना सांगतात की आम्हाला द्यायचं असेल तर फक्त काय दे? आपण जर देवाच्या दर्शनाला गेलो, तुम्ही जाता का? मंडपात बसले म्हणल्यावर जाणारच असतात नाही का? मग दर्शनाला गेल्यानंतर जर आपण एखादा लहान मुलगा नेला दर्शनाला, आता हे दर्शनाला जात असतो, देवाला काय म्हणत असतो? देवा मला कशात ठेव? दुःखात का सुखात? कशात म्हणतो? हा, बघा, मला सांगायचंय, देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर लहान मुलगा सुद्धा देवाकडे काय मागतो? काय मागतो? सुख मागतो. देवा मला सुखात ठेव. मला सांगा बरं, त्याला सुख म्हणजे काय माहितीये का? सुख म्हणजे काही माहिती नाही. पण देवाकडे मागताना तो सुख मागतो. पण आज कुंती महाराणीला जेव्हा विचारलं की तुला काय पाहिजे, तेव्हा कुंती महाराणीनं सांगितलं की देवा, मला जर तुला काय द्यायचं असेल तर मला जीवनात फक्त दुःख दे. दुःख मागणारी एकटी कुंती महाराणीच होती. आतापर्यंत कोणी जन्माला आला नाही दुसरं दुःख मागणार. का दुःख दे?
कारण जोपर्यंत आमच्याकडे दुःख होतं तोपर्यंत तो आम्हाला आमच्याकडे राहिला. आणि असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आता है. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आता है. मेरे दुख के दिनों में बड़े काम आता है. मेरे दुख के दिनों में बड़े काम आता है. जब कोई नहीं आता मेरा खाना आता है. जब कोई नहीं आता मेरा खाना आता है. मेरे दुख के दिनों में वो काम आता है. मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आता है. मेरे दुख के दिनों बड़े काम आता है. मेरे दुख के दिनों बड़े काम आता है. कोई याद करे उनको दुख हल्का हो जाए. कोई याद करे उनको दुख हल्का हो जाए. अब कोई नहीं आता मेरा खाना आता है. अब कोई नहीं आता मेरा खाना आता है. मेरे दुख के दिनों में बड़े काम आते हैं. मेरे दुख के दिनों में बड़े काम आते मला सांगायचंय, दुःख आलं की आपल्या सहाय्याला दुसरं कोणी येऊ शकत नाही. आपली सहायता करण्याकरता तो भगवान परमात्माच येतो. अति दुःख झाल्यानंतर माणसाला फक्त कोण आठवतो? कोण आठवतो? मला सांगा बरं, सुखात माणसाला कधी देव आठवतो का? कबीरदासजी सांगतात, दुःख में सुमिरन सब करे, दुःख में सुमिरन सब करे, दुःख में करे न कोई दुःख में करे न दुःख सुख में सुमिरन करी तो दुःख काय को होय. मला सांगायचंय की दुःख आल्यानंतर प्रत्येक जण भगवान परमात्माचा धावा करतो, पण सुखात मात्र भगवान परमात्मा आठवत नाही. सुखाचे क्षण माणसाकडे आले की माणसाला देव काय आहे ते आठवत नाही. पैसा भरपूर आला नाही का,
संपत्ती भरपूर आली की माणसाचा देवाचा माणसाला काय पडतो, विसर पडतो. संपत्ती भरपूर आली की त्यांना काही कथा ऐकण्याची इच्छा लागत, त्यांना देवाकडे येण्याची काही गरज पडत नाही. पण मला सांगायचं आहे, भगवंताने दिल्यानंतरही आपण भगवंताचे आठवण करायला पाहिजे. मला सांगायचं आहे, दुःख आल्यानंतर भगवान परमात्म्याशिवाय कोणी सहाय्य करू शकत नाही. आपल्याकडे संपत्ती किती असू द्या, शेजार पाजार किती असू द्या, घरचे माणसं कितीही भक्कम असू द्या, पण देवाची इच्छा झाली की आता याचा पत्ता कट करायचा नाही का, त्याचं तिकीट फाडायचं. देवाने एकदा ठरवलं की तुमचं तिकीट कटल्याशिवाय राहा, मग तुमची श्रीमंती कामाला येत नाही, तुमचा पैसा कामाला येत नाही, तुमचे धंदवले, तुमचे शेजार पाजार कोणीही कामाला येत नाही. किती हे काळाचे येथे मनुष्याचे काय आहे. मला सांगायचं आहे, म्हणून भगवान परमात्मा जेव्हा आपल्याकडे सुख असतं तेव्हाच भगवान परमात्म्याची आपण आठवण करायला पाहिजे. आज कुंती महाराणीच्या घरी जेव्हा सुखप्राप्ती झाली तेव्हा भगवान परमात्मा तिथून जायला निघाला. तेव्हा कुंती महाराणीने सांगितलं, भगवंता मला जर तुला द्यायचं असेल तर दुःख दे. सजन भगवान परमात्म्याकडे दुःख नसल्यामुळे भगवान परमात्म्याने सांगितलं, माझ्याकडे जो कोणी काय मागेल ती त्याची इच्छा मी पूर्ण करतो. पण आज कुंती महाराणीने दुःख मागितलं, भगवंताकडे ते दुःख उपलब्ध नव्हतं, कारण सर्व सुखाचे अगर बाप रकुमा देवीवर तो भगवान परमात्मा सर्व सुखाचा सागर आहे. आणि म्हणून त्याच्याकडे ते दुःख नसल्यामुळे सांगितलं कुंती महाराणीला की माझ्याकडे ते द्यायला नाही, म्हणून मीच तुला अर्पण होतो. आणि भगवान परमात्मा पुन्हा कुंती महाराणी सहित राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये आल्यानंतर राज दरबारामध्ये भगवान परमात्मा राहायला लागला. एक दिवस रात्रीचा प्रसंग आला आणि रात्रीच्या प्रसंगी धर्मराजा रडत होते. धर्मराजाच्या रडण्याचा आवाज भगवंताच्या कानावर पडला आणि भगवान परमात्मा धर्मराजाच्या या शयनगृहामध्ये गेला. बघतात तो धर्मराजा रडताय. विचारलं, का रडताय तुम्ही? तेव्हा सांगितलं, देवा अरे माझ्याकडून किती मोठे वाईट कार्य घडलं. जेव्हा या विधवा स्त्रिया मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की या राजगादीच्या मोहापायी मी सर्व लोक नष्ट केली. या राजगादीचा मोह जर मला नसता तर कदाचित ही सर्व माणसं वाचली असते आणि या विधवा स्त्रिया मला दिसल्या नसत्या. याला कारण फक्त मी आहे. आणि असं म्हटल्यानंतर सज्जन हो, भगवंत सांगायला लागले की युद्धामध्ये जी मारलेली लोक आहेत ती मी मारली. कोण म्हणायला लागलं? धर्मराजाला भगवान म्हणायला लागले, युद्धामध्ये जेवढी लोक मारली ती तू नाही मारली. कोण मारली? मी मारले. कारण मारणारा मी आहे, तारणाराही मी आहे. परंतु असं म्हटल्यानंतर धर्मराजालाही काही पटायला तयार नाही. धर्मराजा महाराज कुंती महाराणी जी भगवंताची कोण होती? आत्या होती आणि आत्याचा मुलगा होता. काय पटणार आहे? सांगितलं, देवा असं काही बोलू नका. अहो माझ्यामुळे ही लोक मारल्या गेले. भगवंताने सांगितलं, नाही हो. परंतु भगवंताने सांगितलं, करणारा मी आहे. धर्मराजाच्या लक्षात येणार, कारण उपदेश करणारा हा आपल्यापेक्षा मोठा पाहिजे. प्रत्येकाला कसा पाहिजे?
मोठा पाहिजे. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीनं उपदेश केला कदाचित तर तो पटत नाही. मला सांगायचंय ज्ञानी व्यक्तीत वय पाहिल्या जात नाही. माऊलीचं वय किती होतं? ज्ञानेश्वरी माऊलीने कितव्या वर्षी लिहिली? कितव्या वर्षी लिहिली? तुमच्याकडून ऐकायचं मला. मालिकेतनं जर एक शब्द विचारला तर बरोबर सांगतील कोणाची नवरी कोण आहे, नाही? राईट सांगतील. हा, कितव्या? 16व्या नाही का? आणि 21व्या वर्षी त्यांनी. मग मला सांगायचं, एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली आणि एवढे मोठमोठे वयाचे लोक ते वाचतात. कारण का? परमार्थात हे वय बघितलं जात नाही, ज्ञान बघितलं जातं. मला सांगायचंय, धर्मराजाला उपदेश करणारे भगवान परमात्मा वयानं लहान होते आणि त्यामुळे उपदेश पटायला तयार नाही. लहान मुलाने केलेला उपदेश वयोवृद्ध माणसाला पटतो का? आता इथे शाळेतले आता शिक्षक उभे होते. शाळेत शिक्षकांनी समजावलं जातं, मुलांना सांगितलं जातं, हे बघा व्यसन करायचं काय, बिडी ओढायची, सिगरेट ओढायचं सांगितलं जातं. शिक्षक लोक सांगतात. कारण का? की ही पुढची पिढी चांगली व्हावी आणि म्हणून त्यांचं ते सांगणं असतं. मुलांनाही ते लहान वयात पटतं आणि लहान वयात पटल्यानंतर ती मुलं घरी येतात. आजोबा बिडी ओढताना दिसले की आजोबाला जवळ जाऊन म्हणतात, बाबा बिडी ओढणं चांगलं नसतं. आता उपदेश चांगला आहे की वाईट आहे? केलेला उपदेश चांगला का वाईट? पण मग थार माणूस ऐकतं का? ते म्हणतो, तू गप्प बस, तुझ्यापेक्षा 50-60 उन्हाळे मी जास्त खाल्ले, नाही? केलेला उपदेश चांगला आहे पण वय लहान असल्यामुळं पटत नाही. आज उपदेश भगवंत चांगला करतायत परंतु धर्मराजाला ते पटायला तयार नाही. भगवंताच्या लक्षात आलं की यांना उपदेश करणारा यांच्यापेक्षा वयाने मोठा पाहिजे आणि म्हणून धर्मराजाचा सकाळी उठले, धर्मराजाचा हात धरला आणि सांगितलं की चला आपल्याला भीष्माचार्यांना भेटायला जायचंय. भीष्माचार्य हे रणांगणावर शरपंजरीवर पडले होते. शरीरात पूर्ण बाण घुसलेले होते. रक्ताचे धार वाहत होत्या आणि रक्ताच्या धार वाहत असताना तिथपर्यंत जाऊन हे पोहोचले. महाराज पूर्ण शरीरामध्ये बाण लागलेले होते तरीही ते जिवंत होते. मला एक सांगायचंय तुम्हाला, भीष्माचार्य हे इच्छाभरणी होते. कसे होते? इच्छाभरणी. त्यांना जर वाटलं की आत्ता मरायचं तरी ते मरू शकले असते परंतु ते शरपंजरीवर पडले. एक ना एक रक्ताचा थेंब तो खाली जात होता आणि तेवढ्यात तिथे पांडव पोहोचले. धर्मराज, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीमदादा, द्रौपदी माता आणि भगवंताने सांगितलं की आता तुम्हाला पुढे राजगादी चालवायची आहे, विचारा काय विचारायचं असेल ते. आणि धर्मराजाने भीष्माचार्यांना दंडवत घातला. शरपंजरीवर पडलेले भीष्माचार्य म्हणायला लागले, धर्मराजा सांग काय पाहिजे तुला? तेव्हा सांगितलं, महाराज इथून पुढे राजगादी मला चालवायची आहे, कशा पद्धतीने चालवावी हे तुम्ही मला सांगावं. आणि असं सांगत असताना सांगतात की दान धर्मान, मोक्ष धर्मान, राजधर्मान विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यासयोगता. सांगितलं की दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, स्त्री धर्मान, एका एका धर्माचं वर्णन करू लागले. दान धर्मान, पहिल्यांदा दान धर्माचं वर्णन केले की आपले जे हात दिले कशा करता दिले? कशा करता? बांगड्या घालण्याकरता नाही, नाही का? बांगड्या तर घालायच्याच. कोणाकडे कोणत्या काचाच्या तर कोणाकडे सोन्याच्या. मी काय म्हणत नाही, ज्याची जशी पद्धत नाही का, ज्याची जशी श्रीमंती सोन्याच्या घाला, काय हरकत नाही. पण हात कशा करता दिले? हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम. आपल्या हातानं कुठंतरी दान घडलं पाहिजे याकरता आपण हे हात आपल्याकडे भगवंताने दिलेले आहे. ते तुम्हाला कालही सांगून गेलो, भगवंताने आपल्याला देणाराच्या यादीत ठेवलं. हाताने आपल्याकडून दान झालं पाहिजे पण दान देत असताना विचार करून द्यायचं. कारण गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. दान देत असताना देश पाहायचा, काल पाहायचा आणि पात्र पाहायचं. कुठल्या काळामध्ये दान द्यायला पाहिजे, कुठं द्यायला पाहिजे. आज मला सांगा, आज तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह माझाही मला वाटतं कितवा वर्ष घ्या
हा? तिसरं वर्ष आहे, 3 वर्ष आहे. 3 वर्ष मी तुमच्या इथं आनंद घेतला या भागवत ग्रंथाचा. मला सांगायचं आहे की आपण दान द्यायचं असले तर अशा ठिकाणी जावं. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, कारण इथं कार्यकर्ते मंडळी सांगतात की आमच्या गावात महाराज देणगी मागायला जायची गरज नाही. आम्ही काही कोणाच्या घरी मागायला जात नाही. माणसं चांगले आहेत, ज्याच्याकडे जेवढी शेती असेल, नाही का भाऊ सांगत होते, म्हणजे एकराला किती दान देता तुम्ही? करा की उघड, काय अडचण नाही. अहो मी काही देणार नाही जास्त, नाही का. एकरी 500 रुपये, बरोबर आहे का नाही? मला सांगायचंय काही अडचण नाही. एकरी 500 रुपये जरी दिले भगवंता करता तर भरपूर झाले, परंतु त्यापेक्षाही जरी जास्त दिले कदाचित देवाला, तर देव काही कमी करणार नाही. अहो देवाने जर आपल्याला नाही दिलं तर आपण काय देणार आहे? समजा 1 वर्ष जर पाऊसच नाही पडला, काय मग काय करणार आपण? मग देव आपल्याला जर वेळेवर पाऊस पाडतोय, वेळेवर जर आपल्याला भगवान परमात्मा देतो, तर आपण दान द्यायला काय हरकत नाही. बरं, हे दान कोणाकरता चाललंय? आपल्याकरता चाललंय. देवाला काही ते गठडं बांधून द्यायचं नाही, नाही का. म्हणून हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, आपल्या हातानं दान केलं पाहिजे. आणि सांगितलं गेलं की राजधर्माचं वर्णन करत असताना सांगितलं की राजगादी कशी चालवायची. राजाने प्रजेच्या दुःखाचा विचार करायचा आणि प्रजेने राजाच्या दुःखाचा विचार करायचा. राजा जर दुःखात असेल तर प्रजेनं त्या राजाच्या दुःखांचं निवारण करायचं. प्रजा जर दुःखात असेल तर राजानं त्या प्रजेचं दुःख निवारण करायचं. अशा पद्धतीनं जर राज्य चाललं तर ते सुखकारक राहायचं. मला सांगायचंय, पूर्वीचे राजे आपल्या राज्यात काय चाललं हे बघण्याकरता पूर्ण ते काय करायचे? भ्रमण करायचे. मला सांगायचंय, सीतामाईच्या विरोधात जेव्हा तो सीतामाईच्या विरोधात जेव्हा बोलला की रावणाच्या तिथं सीताबाई राहिली, त्याच्यानंतरचा प्रसंग मी तुम्हाला सांगणार नाही. पण ही गोष्ट प्रभू रामचंद्राला केव्हा कळाली? कारण प्रभू रामचंद्र भ्रमण करत होते अयोध्येत की लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे. आणि म्हणून मला सांगायचं की राजानं पूर्णता फिरावं, पूर्णता बघावं आणि प्रजेनंही तेवढंच त्याच्यावर प्रेम करावं. अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल तर तिथं सुखाला काही झाले राम राज्य, काय उणे आमासे धरणे धरे पीक गाई ओळील्या म्हणशी. ती पद्धत पुन्हा यायला काही हरकत नाही आहे सज्जनो. पण त्याकरता प्रजाही तेवढीच पाहिजे आणि राजाही तेवढाच पाहिजे. आता प्रजाही वेगळी झाली आणि राजाही वेगळा झाला, नाही का. प्रजा म्हणते तुम्हाला मतदान करायचं का? आणा 5-5 हजार, नाही का. आणि राजा म्हणते ठीक आहे, तुम्ही 5-5 हजार घेतले का, पुन्हा आता माझ्याकडे सही मारा यायचं नाही. राजाही दुःखी आहे आणि प्रजाही दुःखी आहे. का? त्यांचं आपसात प्रेम नाही आहे, एकमेकाविषयी प्रेम नाही. राजधर्म चालत असताना राजाही प्रजेवर प्रेम करणारा पाहिजे आणि प्रजाही राजावर प्रेम करणारी पाहिजे. त्यानंतर सांगत असताना स्त्री धर्माचं वर्णन भीष्माचार्य सांगतात. स्त्री धर्माचं वर्णन सांगत असताना सांगतात की एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर आपल्यात जर ताकद असेल तर आपण तो अत्याचार रोखायचा, आणि जर ताकद नसेल तर तिथून निघून जायचं. सज्जनो, हे शब्द जेव्हा भीष्माचार्याच्या मुखातून आले तेव्हा द्रौपदी हसायला लागली. द्रौपदी हसायला लागली आणि द्रौपदीचं हसणं पाहिलं. भीष्माचार्याला विचारलं का का हसतेस? तेव्हा सांगितलं, महाराज उपदेश फार चांगला द्यायला लागला. एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर आपल्याकडे शक्ती असेल तर आपण काय करावा? प्रतिकार करावा. आणि जर शक्ती नसेल तर तिथून उठून जावं. मग मला सांगा, जेव्हा दृष्ट दुःशासन माझी साडी ओढत होता तेव्हा तुमच्या शक्ती नव्हती? अहो तुम्ही जर त्याला थांबवलं असतं तर एका क्षणात तो थांबला असता. बरं जाऊ द्या, जर तुमच्याकडे तेवढी शक्ती नव्हती तर मग तुम्ही तिथून उठूनही गेले नाही, तिथंच पाहत बसला. तेव्हा भीष्माचार्य रडायला लागले. भीष्माचार्याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. सांगितलं, हे बघ द्रौपदी, आज मी या शरपंजरीवर जो पडलोय त्याचं कारणच ते आहे. माझ्याकडून जीवनात फक्त तेवढंच पाप घडलं. कोणतं? की मी तिथं पाहत बसलो, माझ्याकडे शक्ती होती, मी ते रोखू शकलो नाही. का रोखू शकलो नाही? त्याचं कारण आहे, कारण मी अन्न खाल्लं होतं. कोणाचं? मी काल सांगून गेलो, दुर्योधनाचं.
आणि दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं असं म्हणतात ना, ज्याची खावी भाकरी त्याची करावी, हा नियम आहे. म्हणून मी त्यांचं भोजन खाल्ल्यामुळे मला त्यांचं चाकरी करावी लागली. पण आज माझ्या शरीरातला थेंब न थेंब रक्ताचा पडलेला आहे. आता माझं शरीर हे शुद्ध आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला उपदेश करू शकतो. द्रौपदीला महाराज दुःख झालं. द्रौपदीनं सांगितलं, मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं, पण भीष्माचार्याने सांगितलं काही हरकत नाही. तुम्हाला मी राजपट कसा चालवायचा ते सांगितलं, स्त्री धर्म कसा पाळायचा ते सांगितलं. पण आता मला एक लक्षात येत नाही की जो तुमच्या नित्य सानिध्यात असतो, जो तुमच्या नित्य सानिध्यात असतो तो आता मात्र मला दिसत नाही आहे. आणि सज्जन हो, भगवान परमात्मा हे बाजूला बसलेले होते. भगवान परमात्मा समोर आले, भीष्माचार्यांना नमस्कार केला. महाराज एवढं सामर्थ्य होतं भीष्माचार्यांचं, हात जोडले भीष्माचार्याकडे बघून. आणि मग भगवंतांना सांगितलं भीष्माचार्याने की आता तुम्ही माझ्या समोर उभे राहा. कशा पद्धतीनं राहा. महाराज भगवंताकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांगितलं की इतिमती रूप कल्पिता वितृष्णा. भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला सांगितलं की मी जोपर्यंत देह सोडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर राहा. मी जोपर्यंत माझा देह सोडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर राहा. भीष्माचार्य ही इच्छामरणी होते. कसे होते? भीष्माचार्याला जर वाटलं असतं की नाही या वर्षी मरायचं, नाही पुढच्या वर्षी मरू, तर एक वर्ष सुद्धा ते जिवंत राहू शकले असते. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता यांनी सांगितलं की मी मरेपर्यंत, म्हणजे माझा देहांत होईपर्यंत तुम्ही माझ्या समोर राहा. आता हे कधी जातील काही सांगता येत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या समोर बसल्यानंतर, उभे राहिल्यानंतर कसे राहिले माहितीये? कसे राहिले? दृश्य सांगू का? जसे आता तुम्ही येत तसे. केवढं संकट आलंय यांच्या चेहऱ्यावर बघा ना. महाराज कधी सोडतात नाही का? आता जसे तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता मला सांगायचं आहे, तसे उदास ते त्यांच्या पुढे उभे राहिले. तेव्हा भीष्माचार्याने सांगितलं, माझ्या पुढे जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर प्रसन्न हसन, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे. नाही तर काही काही माणसाचे चेहरे एवढे विचित्र असतात. तेवढे तुम्ही आपल्या शेजारचा चेहरा चेक करून बघत जा कसा आहे, नाही का? मला नका सांगू, पण बघत जा. काही काही माणसाचा चेहरा बघितल्यानंतर नाही का असं संकट येते, वाटतं की बिचाऱ्यावर कोणतं संकट आलं एवढा विचित्र चेहरा करून बसला, नाही का? भगवंताला सांगितलं की जर माझ्याकडे बघायचं असेल तुला तर प्रसन्न हसन, सुंदर चेहऱ्याने माझ्याकडे बघ. आणि असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा, कारण देवा अरे तुझी वाट बघताना आम्ही विचार करत नाही की तू कधी आम्हाला भेटायला येशील. तेवढ्याच प्रसन्नतेनं तुझ्या आम्ही पूजा करतो, तुझी आम्ही आराधना करतो, तुझा धावा करतो. तेव्हा आम्ही विचार करत नाही की भगवान परमात्मा कधी येईल. आज तुला काय वेळ आहे, तू आमच्यासाठी का प्रसन्न राहत नाही? आणि मग भगवान परमात्मा तिथं प्रसन्न हसन चांगल्या मुद्रेत राहिले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण निकले, गोविंद नाम गोविंद नाम लेकर, जब प्राण निकले, इतना तो कर देना स्वामी, इतना कर देना स्वामी, गंगा का तट हो, यमुना का बंदीवत हो, श्री गंगा का तट हो, यमुना का बंदीवत हो, श्री गंगा का तट हो, यमुना का बंदीवत हो, मेरा सावधान तट हो, मेरा सावधान तट हो, जब प्राण तन से निकले,
श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी फल हो। श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी फल हो। श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी फल हो। विष्णु चरण का जल हो, विष्णु चरण का जल हो। जब प्राण निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण निकले जब प्राण निकले जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। बंसी का धुन सुनाना, बंसी का धुन सुनाना। जब प्राण जल से निकले, जब प्राण जल से निकले, जब प्राण जल से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। पर प्रत्येकाने भगवंताकडे हीच इच्छा करावी की देवा, जेव्हा माझं शरीर जाणार आहे तेव्हा तू माझ्या समोर राहा। तसं भीष्माचार्याने सांगितलं की देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते। मला सांगायचंय भगवान परमात्म्याला आपण प्रत्येक वेळेस हीच मागणी करायला पाहिजे। कोणती? की जेव्हा माझा मरणकाळ येईल तेव्हा तू माझ्या समोर राहा। आपण ते मागतो का? आपण काय मागतो? तुम्ही काय मागता बरं देवाकडे? माझ्या मरणाच्या अगोदर तू मला भेटावा असं मागतो का? काय मागता बरं तुम्ही? खरं सांगा, तुमच्याकडून मला ऐकायचंय का? कारण आपल्याकडे जाण्याकरता आता मला सांगायचं, आपण किती दिवस जगणार आहे? प्रत्येक जण 7 दिवस। 7 दिवसच आपला कार्यकाल आहे। कुठल्या तरी एका वारी आपण जाणार आहे, त्यापैकी आपले क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का। श्वास रुक जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते। शम्मा बुझ जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते। दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, निकल जाएगा, निकल जाएगा। दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, निकल जाएगा, दम निकल जाएगा। रोशनी का दम निकल जाएगा, रोशनी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है। आजा है सब जाएगा, राजा रंग सके। कोई सिहासा गलत नहीं, तेरी बात क्या
भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. मला सांगायचंय की आपल्याकडे फक्त 7 दिवस आहे. 7 दिवसात कुठल्या ना कुठल्या दिवशी प्रत्येकाला जायचंय. आपल्याकडे कोण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा आला. म्हणजे 7 दिवसात कधीतरी एकदा नंबर कोणाचा ना कोणाचा लागणार. कारण मृत्यू हा अटळ आहे. त्यापैकी आपले किती दिवस झालेत आता? किती राहिले? किती आपल्याकडे आता? हा, कथेचे म्हणायला लागलो, जाण्याचे नाही, चिंता करू नका. तुम्हाला टेन्शन आले. कथेचे विचारायला लागलोय मी. किती? 3 दिवस राहिलेत. मला सांगायचंय देवाकडे आपण हीच प्रार्थना करायची की देवा, जसं भीष्माचार्यांनी मागितलं की मला जाताना माझ्या समोर तू राहा, तुही देवा देहांत काले तुम सामने हो, तुम्ही माझ्या समोर उभे राहा. मला सांगायचंय त्याकरता भगवान परमात्म्याचे आपण ध्यान करायला पाहिजे. भीष्माचार्याने आज भगवान परमात्म्याचं ध्यान केलं आणि ध्यान केल्यानंतर माघ महिना होता, शुक्ल पक्ष होता, एकादशीचा दिवस होता आणि उत्तरायण लागलेलं होतं. मला सांगायचं देह सोडण्याकरता अनुकूल काल होता. कोणता काल होता? माणसाला जर मरायचं असेल, तुम्हाला सांगतो बरं का, कोणाला जर इच्छा असेल मरण्याची, तर त्यानं कधी मरावं? उत्तरायणात मरावं. कोणाला जर इच्छा असेल तर. दक्षिणायनात जर माणसाचा मृत्यू झाला तर त्याला 6 महिने स्वर्गाची द्वारं उघडे नसतात. मग उत्तरायणात मरायला पाहिजे. आता काय चालू आहे? आता काय चालू आहे? काय लागलं आता? नाही बाबा बोलतात मला काही ठाऊक नाही बाबा. उत्तरायण, आता उत्तरायण काळ चालू झाला. मकर संक्रांत जेव्हापासून लागते, सूर्य जेव्हा मकर संक्रांत, मकर काय म्हणतात, तुम्हाला मकर संक्रांत माहिती का? मकर संक्रांत माहिती? मला चांगली माहिती आहे महाराज, नाही का? पाटील तवा हातात येतात मला, नाही का? फासा कवा टाकायचा पाटलाला? मकर संक्रांतीच्या दिवशी पाहिजे साडी आणावंच लागते, नाही का? नाही तर तुम्हाला पाटील म्हणत, आणली साडी तर पाटील, नाही तर मग काही खरं नाही. तेव्हा मकर राशीत जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्या दिवसापासून उत्तरायण लागतं. सध्या उत्तरायण लागलेलं आहे, म्हणजे सध्या आता आपल्याला मरायला हरकत नका, काही अडचण नाही. पण मृत्यू कालाकरता आज भीष्माचार्यांचं उत्तरायण लागलेलं होतं. माघ महिना होता, शुक्ल पक्ष होता, एकादशीचा दिवस होता आणि तेव्हा भगवंताला आपल्या समोर आणलं आणि समोर आणल्यानंतर महाराज भगवंताचा चेहरा आपल्या नजरेत साठवला, आपल्या अंतकरणात साठवला आणि अंतकरणात साठवल्यानंतर भीष्माचार्याने आपली ही प्राणज्योत भगवंताच्या चरणात विलीन केली. बोल भीष्माचार्य भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे भीष्माचार्य भगवंताच्या चरणामध्ये विलीन झाले. त्यानंतर सुत भगवंतांना शौनकाधिकारी प्रश्न विचारला की महाराज, अहो तुम्ही आम्हाला सांगणार होते की परीक्षिती कोण आहे? तेव्हा सांगितलं की ज्या उत्तरेच्या गर्भाला वाचवलं, तो उत्तरेच्या गर्भामध्ये जो गर्भ जन्माला आला, ते जे बाळ होतं जन्माला आल्याबरोबर इतरत्र पाहत होतं. परितः इक्षती. तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर तुमच्या लक्षात येईल. परितः इक्षती, इक्षती धातू आहे. इक्षती म्हणजे पाहणे, परितः म्हणजे चारी बाजूने. मनुष्य चारी बाजूने पाहत असताना मला सांगा, जन्माला आलेलं बाळ इकडं तिकडं बघतं का? हा, परंतु परीक्षिती राजाचा जन्म झाल्याबरोबर, तो जन्म झाल्याबरोबर इकडे तिकडे पाहत होता. इकडे काय काय पाहत होता की मना जो गर्भामध्ये वाचवायला आला होता तो या पब्लिक मध्ये कुठं दिसते का काय, आणि म्हणून पाहत होता, परंतु त्याला काही दिसायला तयार नाही. आणि म्हणून परितः इक्षती, चारही बाजूने पाहत होता, म्हणून त्यांचं नाव परितः इक्षती, परीक्षित असं ठेवण्यात आलं. दुसरं नाव परीक्षिती राजाचं होतं विष्णुरात. विष्णूना रातः दत्तः इति विष्णुरातः. रात दत्त म्हणजे विष्णुरात. भगवत विष्णूने ज्यांना रक्षण केलं होतं, रात म्हणजे रक्षण करणे,
तेव्हा भगवान परमात्म्याने रक्षण केल्यामुळे त्यांचं नाव विष्णुना रातव दत्त, इथे विष्णू रातव असं परीक्षित राजाचं दुसरं नाव होतं विष्णुरात. सज्जन हो, आपल्याकडे वेळ अपुरा आहे, आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत कथा न्यायची आहे, म्हणून थोडक्यात तुमच्या पुढे प्रसंग ठेवतो. गाडी फास्ट जाणार आहे आता. कशी गाडी सुपर फास्ट जाणार आहे. चांगले प्रवासी असतील तेच बसू शकतात, बाकीचे उतरणार आहेत. तेव्हा लक्ष देऊन ऐका. राजा परीक्षित जो होता, पटकन आपल्याला वेळ नसल्यामुळे मोठा झाला. वयाच्या 15व्या वर्षी राजा परीक्षितीला राजगादीवर बसवलं आणि राजगादीवर बसल्यानंतर पांडव विचार करत होते की भगवान परमात्मा द्वारकेला गेले आणि गेल्यानंतर भगवान परमात्म्याने द्वारकेला जाताना आपल्या सोबत अर्जुनाला नेलेलं होतं, पण अर्जुन काही केल्या बरेच दिवस झाले वापस आलेला नव्हता. आणि तेवढ्यात धर्मराजाला अपशकुन होऊ लागले. काही काही वेगवेगळं दिसायला लागलं, रक्ताचा पाऊस पडायला लागलं, गाढवं त्यांच्या पुढे येऊन भुंकायला लागले, कुत्रे निवळायला लागले. असे अपशकुन जेव्हा माणसाचे होऊ लागले, तेव्हा अपशकुन होत असताना भीमदादाकडे सज्जन युधिष्ठिर धर्मराज गेले. सांगितलं, भीमा अरे मला अपशकुन व्हायला लागले, काय झालं असेल? आणि कितीही दिवस झाले अर्जुन का वापस येत नाही? त्याच्यावर चर्चा चालू होती. गता सुप्ता धुना जाता. सांगितलं की इतका दिवस गेले परंतु अजून का अर्जुन वापस येत नाही? आणि असं म्हटल्यानंतर सज्जनो असं सांगितलं जातं की अर्जुन तिथं आला आणि आल्यानंतर अर्जुनाचा चेहरा उतरलेला होता, प्रसन्नता चेहऱ्यावरची गेलेली होती. अर्जुनाचा चेहरा पाहिला, चेहऱ्यावरचं तेज नष्ट झालेलं होतं. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने विचारलं, का रे अर्जुना, तुझ्या चेहऱ्यावरचं तेज का नष्ट झालं? तेज काही गोष्टीने नष्ट होत असतं. आपल्या हातून जर गो हत्या झाली तर माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज नष्ट होतं. दुसरी गोष्ट, ब्राह्मण हत्या झाली तर चेहऱ्यावरचं तेज नष्ट होतं. तिसरी गोष्ट सांगितली की आपण जेव्हा भोजन करतो, भोजन करत असताना एखादा लहान मुलगा आला आणि त्या लहान मुलाने जर आपलं ताट पाहिलं आणि आपण त्याला न खाता जर वापस पाठवलं तरी आपल्या चेहऱ्यावरचं तेज जातं. दुसरी गोष्ट, वयोवृद्ध माणूस जर आपल्या समोर आला आणि त्याने जर आपलं खाणारं ताट पाहिलं आणि त्याला आपण न जेवता जर वापस पाठवलं तर त्यामुळे आपलं तेज नष्ट होतं. अर्जुनाला विचारलं, तुझ्याकडून अशी कुठली चूक घडली तुझ्या चेहऱ्यावरचं तेज नष्ट झालं? तेव्हा अर्जुनाने सांगितलं की महाराज, पंचितोहम महाराज हारिना बंधुरूपिना. सांगितलं की दादा, सर्वात मोठा घात झाला काय? तर भगवान परमात्मा आपल्याला सोडून गेला, निजधामाला गेला. आणि सज्जन, ही गोष्ट जेव्हा कुंती महाराणीच्या कानावर पडली त्या क्षणी कुंती महाराणीने आपला देह त्यागला. मला सांगायचंय, राम प्रभू गेले हे दशरथ राजाला कळाल्याबरोबर दशरथ राजाने आपला देह सोडला. तोच प्रकार आज भगवान परमात्मा निजधामाला गेले ही गोष्ट कळाल्याबरोबर कुंती महाराणीला आपला देह सोडला. मला सांगायचंय की पाचही पांडव जे आहेत त्यांना दुःख झालं. त्याने विचार केला की आता भगवान गेले, आता आपल्याला राहायचं नाही. आणि म्हणून ते स्वर्गारोहणाकरता पांडव निघाले. वयाच्या 15व्या वर्षी राजा परीक्षितीला गादीवर बसवलं आणि स्वर्गक्रमण करत असताना हिमालयाच्या वाटेने तुम्ही जर गेलात कधी तिकडं तर एक स्वर्गरोहणाचं एक दार आहे. लोक जातात, फार अवघड आहे तिथं, परंतु तिथून असं म्हणतात की पांडव हे स्वर्गाला गेलेले होते. परंतु जात असताना स्वर्गाला जाणं एवढं सोपं, त्याकरता फार पुण्य करावं लागतं. मला सांगायचंय, आपण सहजरित्या लिहितो काय, आपल्या गावातला जर एखादा व्यक्ती मेला तर त्याच्या फोटो खाली आपण चांगला डिजिटल फोटो बनवून आणतो आणि त्याच्या फोटो खाली काय देतो, श्री हरी हरी भक्तपरायण नरकवासी असं देतो का नाही? तुम्ही काय देत असता फोटोच्या खाली? नरकवासी का स्वर्गवासी? हा, इकडे स्वर्गवासी देतात का? हा, स्वर्गवासी देतात. ते स्वर्गवासी, मला सांगा बरं, प्रत्येक स्वर्गाला जातो का? हा, पण प्रत्येकाच्या खाली स्वर्ग एकही दिवस सुटत नाही बिचाराचे, त्याच्या खाली देतात स्वर्गवासी, नाही का? एकही दिवस स्वर्गवासी. मला सांगायचे कसा देव त्याला स्वर्गात घे. मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात कोण जातं, नरकात कोण जातं. तुमच्या इकडे ते माणूस मृत झाल्यानंतर ते कुंकू टाकतात का? काही सांगायचं ना मला, बोलत जा. कुंकू टाकतात का? कुंकू टाकतात का बाबा? कशा करता बापू, कशा करता टाकतात कुंकू? हा, तुम्हाला
तुम्हाला. कुंकू टाकतात का ते? कशा करता की हा पुढच्या जन्मात याला कोणता जन्म भेटणार त्याच्यावर पाय उमटतात म्हणून, नाही का? मी काय पाहिले नाही अजून, पण त्यात दाखवलं जातं की त्यावर काय उमटतात, पाय उमटतात. आता मला सांगा, तुम्हाला सांगेन मी, कुंकू टाकण्याची गरज नाही. कोण स्वर्गाला गेला आणि कोण नरकाला गेला तुम्हाला मी इथंच सांगतो. गावातले लोक जर म्हणत असतील, एखादा मृत झाला आणि सर्वांच्या मुखातून येत असेल की बरं झालं ही गावाची झड गेली, काय असं म्हणलं तर समजावं हा माणूस कुठे गेला. हा आणि गावातला माणूस गेल्यानंतर प्रत्येकाच्या मुखात जर शब्द येत असेल की माणूस चांगला होता, आणखी 4-5 वर्ष जगला असता तर गावाचं चांगलं केलं असतं, समजावं हा माणूस कुठे गेला, स्वर्गाला गेला. बाकी काही लिहिण्याची गरज नाही. मला सांगायचंय, धर्मराज युधिष्ठिर आदी सहित स्वर्गरोहणाकरता निघाले. जात असताना पहिल्यांदा असं म्हणतात द्रौपदी खाली पडली, त्यानंतर नकुल खाली पडला, त्यानंतर सहदेव खाली पडला, त्यानंतर भीमदादा खाली पडले, त्यानंतर अर्जुन खाली पडला आणि स्वर्ग मार्गाने जाताना फक्त एकटे धर्मराज राहिले. धर्मराज स्वर्गरोहणाच्या रस्त्यानं जात होते आणि जात असताना जेव्हा ते नरक द्वारापर्यंत पोहोचले, यमपुरीपर्यंत पोहोचले आणि यमपुरीपर्यंत पोहोचल्यानंतर यमाने धर्मराजाला अडवलं, कारण त्यांच्या सोबत जाणारा फक्त एक कुत्रा होता. कोण होता? धर्मराजासोबत फक्त एक कुत्र गेलेलं होतं. तेव्हा अपनी वाणी में अमृत घोल, अपनी वाणी में अमृत घोल, और रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, राधे राधे
स्वर्गारोहणाकरता निघाले. सोबत जात असताना फक्त त्यांच्या सोबत मला सांगायचंय नकुल गेला नाही, सहदेव गेला नाही, द्रौपदी गेली नाही, भीम नाही, अर्जुन नाही. फक्त जात असताना त्यांच्या सोबत फक्त काय गेलं, काय गेलं, एक कुत्र गेलं. कोण? आणि गेल्यानंतर धर्मराजाच्या सोबत गेल्यानंतर सज्जन हो, यमाने तिथं अडवलं, सांगितलं की या कुत्र्याला पुढे जाता येणार नाही, तुम्ही मात्र पुढे जाऊ शकता. पण धर्मराजाने सांगितलं की माझे भाऊ मला सोडून खाली पडले, फक्त माझ्यासोबत हाच आलेला आहे, याला मी वापस पाठवणार नाही. आणि महाराज असं म्हटल्यानंतर सज्जनो, कुत्रा रूपात आलेला तो कोण होता? धर्म होता. महाराज तिथेही धर्मराजाने आपला धर्म सोडला नाही. प्रसन्न झाला कुत्रा रूपात असलेला धर्म. सांगितलं की खरंच तू धर्मराजा आहेस. आणि त्या रूपामध्येच, त्या कुत्रा रूपामध्येच तिथून तो पुन्हा काय आला? वापस आला. तो मृत्यूलोकात आला. आणि म्हणून तेव्हापासून जर गावातला एखादा माणूस जाणार असला तर दोन मथारी माणसं विचार करतात, एक 90 वर्षाचा आणि एक 99 वर्षाचा. सारे म्हणतात आपल्या गावात कोण म्हातारं झालं, कोणाचा नंबर लागणार आहे, कोण चर्चा करते? एक 90 वर्षाचा आणि एक 99 वर्षाचा. का? कारण आज आपल्या गावात कुत्रे भुंकायला लागले नाही, मग एवढायला लागले म्हणतात. का? असं सांगतात की जेव्हा स्वर्गातून यम यमपुरीतून जेव्हा यम यायला लागतो तेव्हा तो दोनच यांना दिसतो, एक कुत्र्यांना दिसतो आणि एक मरणाऱ्या व्यक्तीला दिसतो. म्हणून दोघांची बोबडी वळली जाते. त्या दिवशी कुत्र भुंकत नाही, इवळते. आणि मरणाऱ्या व्यक्तीला बोलता येत नाही, तो बडबड काय करतो तर तोत्रा बोलायला लागतो. मला सांगायचंय म्हणून आज धर्मराजा स्वर्गारोहणाकरता गेल्यानंतर राजा परीक्षिती राजगादीवर बसल्यानंतर सज्जन हो, आपल्या राज्यात काय चाललं म्हणून तो दिग्विजयाकरता निघाला. जात असताना पूर्ण भ्रमण करत होता. सज्जन हो, जात असताना असं म्हणतात ना, विनाशकाने विपरीत बुद्धी. डोक्यावर घातलेला टोप स्वर्ण मुकुट त्याने डोक्यावर घातला आणि जात असताना एक शमीक ऋषीचा आश्रम लागला. तहान लागले आणि तहान लागल्यानंतर शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. पाहतात तर शमीक ऋषी हे ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसलेल्या शमीक ऋषीकडे पाहिलं. सांगितलं मी आल्यानंतरही हा माझा सत्कार करत नाही. त्याचा राग आला आणि राग आल्यानंतर राजा परीक्षितीनं आपल्या बाणावर एक मृत सर्प घेतला आणि तो मृत सर्प शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि तो तिथून निघून गेला. गेल्यानंतर असं वर्णन आलेलं आहे की ही वार्ता गुरुकुलातल्या काही मुलांना शमीक ऋषीचा जो पुत्र होता शृंगी, त्या शृंगीला जाऊन सांगितले. म्हटले अरे तुझ्या बापाच्या गळ्यात एका मनोत्मत्त राजाने मृत सर्प टाकला. महाराज राग आला शृंगी ऋषीला. वय लहान होतं, बाल रूपात होता. पण बाल रूपात असताना त्याने हातावर मंत्रलं, पाणी घेतलं, मंत्रित केलं आणि सांगितलं की हे राजा, माझ्या वडिलाचा काहीही गुन्हा नसताना तू माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला. मी तुला शाप देतो. आजपासून जो साप तू माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला तोच तक्षक नावाचा सर्प दंश होऊन तुझा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू होईल. शाप दिला आणि रडत रडत तो घरी आला. पाहते तर आपल्या वडिलाच्या गळ्यात मृत सर्प आहे. वडिलाच्या शेजारी बसून तो रडू लागला. शमीक ऋषीची समाधी उत्थान झाली. बघतात आपला मुलगा रडतोय. विचारलं काय झालं? सांगितलं बाबा, अहो तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी राजाने मृत सर्प टाकला पण मी त्याला सोडलं नाही. सांगितलं की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश होऊन त्याचा मृत्यू होणार आहे. महाराज ध्यान लावून शमीक ऋषीनं बघितलं तर तो कोण होते? राजा परीक्षिती होते. सांगितलं अरे बाबा, तुझ्याला शाप दिलाय तो सामान्य नाही आहे. कोण आहे तो? राजा परीक्षिती आहे. तसा पुन्हा घडणार नाही. का? महाराज राजा परीक्षितीनं जेव्हा डोक्यावरचा टोप खाली उतरवला, कारण त्या टोपामध्ये कोण बसलं होतं माहिती आहे? त्या टोपामध्ये कली होता. कारण का? जेव्हा राजा परीक्षिती दिग्विजया करता निघाला आणि दिग्विजया करता निघाल्यानंतर जेव्हा राजा परीक्षितीला एक गाय रडताना दिसली, एक बैल रडताना दिसला, पण त्या बैलाला एकच पाय होता, 3 पाय नव्हते. आणि एकच पाय असणारा एक काळा कुट्ट पुरुष तो असणारा पाय तोडत होता. सज्जन हो, धर्माची 4 पाय आहेत. तो बैल म्हणजे कोण होता? प्रत्यक्षात धर्म होता. आणि त्याचे 4 पाय सांगितलेले होते दान, दया, पवित्रता आणि सत्य. त्यापैकी आता शिल्लक राहिलं
ते फक्त दान राहिलेलं आहे, सत्यही शिल्लक राहिलं नाही, दयाही शिल्लक राहिली नाही आणि पवित्रताही शिल्लक राहिली नाही. पूर्वीचं पावित्र्य जे घरामध्ये राहायचं, घर जे सुखी राहायचे, त्याचं कारण होतं की घरामध्ये पवित्रता होती. सज्जनो, एक पाय राहिला आणि तो कली तो पाय तोडत होता. तेव्हा तोडत असताना कलीला परीक्षिती राजाने पाहिलं आणि परीक्षिती राजाने विचारलं की तू कोण आहेस. मारण्यासाठी खड्ग घेतलं, परंतु दिनवत शरणम गतः, कली शरण आला आणि कलीने सांगितलं, हे बघा मी तुम्हाला शरण आलोय. परीक्षिती राजाने सांगितलं, अरे तू इथं येऊन गाईला आणि बैलांना त्रास देतो, कोण आहेस. तेव्हा त्याने सांगितलं, मी कली आहे आणि कली असल्यामुळे मी धर्म टिकू देणार नाही. राजा परीक्षितीला राग आला आणि राजा परीक्षितीने सांगितलं की तुला इथे यायला कोणी सांगितलं, तू माझ्या राज्यात आलाच कसा. तेव्हा सांगितलं की मी आता जाऊ तरी कुठे. आणि असं म्हणत असताना सांगतात की त्यांनी जागा मागितल्या तर सांगितलं की द्यूतम पानम स्त्रिय शूना, राहण्याकरता त्यांना जागा दिल्या. कोणत्या? द्यूतम पानम स्त्रिय शूना. द्यूत म्हणजे काय? जिथं जुगार खेळला जातो अशा ठिकाणी कली राहत असतो. पानम जिथं मद्यपान केलं जातं अशा ठिकाणी कली असतो. स्त्रिय जिथं वेश्यालय आहे अशा ठिकाणी कली असतो. आणि शूना म्हणजे जिथं हिंसा केली जाते अशा ठिकाणी काय असतो? कली असतो. कलीने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितल्यानंतर माझ्या चेहऱ्याकडे पाहून जसं पाहिलं तसेच मला राहायला ठिकाणं दिले. एखादा जर चांगला पाहुणा आला आणि त्याला जर राहायचं असलं तर त्याच्याकरता एखादं तरी चांगलं ठिकाण द्या. तेव्हा परीक्षिती राजानं सांगितलं, म्हटलं तुझ्यात एखादा चांगला गुण आहे का. तेव्हा त्याने सांगितलं की माझ्यात एक चांगला गुण आहे. कोणता? कलियुग केवल नाम आधारा, सुमिरी सुमिरी नर पावही पारा. कलियुगामध्ये एक चांगला आहे. कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम घेतलं की जे तपश्चर्येनं पुण्य भेटत नाही, जे योगाने पुण्य भेटत नाही, जे साधनेने पुण्य भेटत नाही, ते कलियुगात नामाने भेटते. तपश्चर्या करणं सोपं आहे का? योग करणं सोपं आहे का? पूजा करणं सोपं आहे का? मला सांगायचंय, योग करायचा असला, पूजा करायची असली, यज्ञ करायचा असला तर सोपं नाहीये. बाकीच्या युगामध्ये तपश्चर्या करून, योग करून काय केलं जायचं? भगवंत प्राप्ती करून घेतले जायचे. पण या युगामध्ये नुसतं रामकृष्ण हरी जरी म्हटलं तरी काय होतं? ते फल प्राप्त होतं. सज्जनो, आपल्याच्याने पूजा करणं शक्य नाहीये. आपण पूजा करतो, कोणती पूजा करतो आपण? आपल्याकडे एक पूजा निश्चित असते. कोणती? सत्यनारायणाची असते का नाही? करता का नाही तुम्ही? तुम्ही केली का नाही सत्यनारायणाची पूजा बसल्यापैकी? नाही? सगळे संन्यासी नाही का? प्रत्येक जण सत्यनारायणाची पूजा करत बरं का गुरुजी, तुम्हाला करायची. तेव्हा सत्यनारायणाची पूजा करत असताना आपण सत्यनारायणाला ज्या पूजेसाठी साहित्य आणतो ते कुठलं आणतो? चांगलं आणतो का? महाराज, दुकानदारही एवढे हुशार आहेत. दुकानदाराला जर तुम्ही जाऊन म्हटलं का हो आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य पाहिजे, तर ते चांगल्या प्रकारची खारीक तुम्हाला देता आणून, नाही का? चांगल्या प्रकारचे नाही, त्यांच्याकडे उपलब्ध असते पूजेचं साहित्य. मी सांगतो, देवाला पूजेला आपण जे साहित्य नेतो ते नेताना खालच्या दर्जाचं नेतो. खराब झालेली खारीक, खराब झालेला हळकुंड, खराब झालेली बदाम, चांगलं पूजेला आपण ठेवत नाही. जे खराब झालेलं आहे ती देवाच्या पूजेला ठेवतो आणि मागतो काय देवाला? आणि मग म्हणतात आम्ही चांगली पूजा केली हो, पण आमच्या घरात अजून सुख प्राप्त झालं नाही. कसं होईल सुख प्राप्त? वापरणारं साहित्य खराब वापरलं आणि देवाला चांगलं मागायला लागलं. देवाचा स्वभाव आहे देशी तेव्हा घेसी, घेसी तेव्हा देशी, ऐसा असते उदार. त्याला तुम्ही जसं द्याल तसा तो भगवान परमात्मा तुम्हाला देतो. तुम्ही वाईट द्याल तर तुम्हाला तो वाईटच देणार. मला सांगायचं, आपल्याला पूजा करणं सोपं नाही, योग करणं सोपं नाही. योग करायचा असला, तपश्चर्या करणं सोपं नाही. तपश्चर्या जर करायचे झाले तर तप करत असताना असं म्हणतात की ते साधू महात्मे एका पायाच्या अंगठ्यावर 6 महिने उभे राहायचे. किती? 6 महिने. आणि आपल्याला जर तपश्चर्या करायला लावली तर आपल्या तर 2 तासाच्या कथेत रामदेव बाबाचे 16 आसनं होतात. किती? 2 तासाच्या कथेत एक आसन असत, एक आसन असत. रामदेव बाबाला शिकवायचं काम नाही तुम्हाला आसन, नाही का?
आणि शेवटचं असत तर सगळ्यालाच येतं. कोणतं आहे योगात शेवटचं असत? सेवा आसन. ते सांगायचं काम नाही, ते सगळ्यालाच आहे. डोळे लावायचे आणि झोपायचे, कोणाला कोणाला येत नाही ते. मला सांगायचं आहे की कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम घ्या. कलियुगामध्ये करावे कीर्तन, 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 कलियुगामध्ये करावे कीर्तन. जय नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये आणि सोपं साधन सांगितलं कलियुगाने. सांगितलं की बघा माझ्यात एवढंच एक चांगलं आहे की कलियुग केवल नाम आधारा, सुमिरे सुमिरे नर पावई पारा. कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम घ्या आणि योग साधनेने तपश्चर्याने जे पुण्य भेटतं ते पुण्य फक्त त्या नामचिंतनाने आपल्याला मिळू शकतं. महाराज हा गुण कलीचा चांगला वाटला आणि चांगला गुण वाटल्यानंतर सांगितलं की तुला एक ठिकाण चांगलं देतो. कोणतं? अस्मि कांचनम. कांचन हे राहण्याचं ठिकाण कलीला दिलं. कोणतं कोणतं दिलं साहेब? कांचन. कांचन म्हणजे काय? म्हणजे सोनं. सोन्यात राहण्याकरता कोणाला जागा दिली? हा म्हणजे सोन्यात काय राहतो? काय राहतो सोन्यात कृष्ण महाराज? कली. म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडून विचारतो, सोन्यात सगळ्यांनी बघा कसं सोनं झाकून घेतलंय. सोन्यात काय राहतो? तुम्हाला विचारतो सर्वांना, जोरात सांगा मला काय राहतो? कोणीच बोलते का बघा. बर मी सांगतो, महाराज सांगतात काय राहतो सोन्यात. आता म्हणा काय राहतो सोन्यात? तुम्हाला विचारतो काय राहतो सोन्यात? तुम्हाला नाही बापू, त्यांना विचारतो काय राहतो? कली राहतो. म्हणून इथून पुढे सोनं घालायचं. तुम्ही काय करायचं आता? सगळ्यांनी सोनं कथा सुटायच्या अगोदर मधल्या सुट्टीच्या जेवढं असेल एखादी पिशवी महाराजांनी रुमाल पण मोठा आणलेला आहे, काय अडचण नाही. एक जण एखाद्या मुलाकडे येतो, सगळ्यांनी जेवढं असेल तेवढं गोळा करा. गठुडं पण आणलं की मी आळंदीत घेऊन जातो तिकडे. का कली येत्यात नाही का? सज्जन सोन्यात कलीला वाद दिला, पण सांगितलं गेलं की कली आहे सोन्यात. पण गीता जर वाचली असेल तर भगवंताने सांगितलं अस्मि कांचनम, सोन्यात मी राहतो. मग मला सांगा, भगवंताचं रूप हे सोनं आहे आणि आपण म्हटलं की कलीला सोन्यात वाद दिला तर प्रकार सांगितलाय. भगवंतही सोन्यात आहे आणि कलीही सोन्यात आहे. दोन्ही तर एका ठिकाणी राहू शकत नाही. जिथं देव असेल तिथं कली राहणार नाही. मग असं काय आहे? तेव्हा सांगितलं की वाईट मार्गाने जे सोनं आणलं जातं त्यात काय असतो? कली असतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगल्या मार्गाने आणलेलं जे सोनं असतं त्यात